म्हणून कीर्तनामध्ये देव उपस्थित असतो आणि त्याच्या पुढे केलेलं भजन हे गाणं हे भजनच असतं. म्हणून प्रभू करता गाणं, त्या गाण्याचंच नाव भजन. मी माझ्या गाठचं म्हटलं का, देव कुठे आहे? ज्या ठिकाणी माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. म्हणून ते काय आहे? कीर्तन आहे. आणि गाणं गाताना सुद्धा प्रभूला मनात धरून गाणं, ते गाणं सुद्धा तुमचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. माणसाने म्हटलंच पाहिजे, वाह 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 वाह. गाणं असं पाहिजे की सम न कळणाऱ्याला सुद्धा समीरमान आणली पाहिजे, तर ते गाणं. 1 2 3 4. आता 1 2 3 4 करता करता पुढची एक केव्हा येते ती कोणाला नाही. फार गमती असतात. हे आता बसली आहे बघा. एका गाणारला मी विचारलं, एकतालची सम कुठच्या मात्रेला, त्रितालची कुठच्या मात्रेला, झपतालची कोणत्या मात्रेला? तो म्हणला काहीची 4थ्या मात्रेवर असते, काहीची गेला खड्ड्यात. अरे कोणताही ताल असू दे, सम पहिल्या मात्रेवरच असते. हां, तशी पहिली मात्रा नामच आहे. कळलं का तुम्हाला? देवाचे द्वारी उभा क्षणभरी, एक क्षणभर उभा राहा आणि क्षणभर असे हाक मार, बस एका हाकेत धावत आला पाहिजे. हां, हा कहे वैकुंठ ती कहे गजराज. काय हाक होती बरं का. हत्ती ते पण पुष्कळ जनावराला कळतं, ते माणसाला कळत नाही. की बाई माणसाचा नंबर त्याच्यावर असल्या कारणाने ते कळत नाही, हे स्वाभाविक. तेव्हा हत्तीचा मगरीने पाय धरला, जास्ती सांगत नाही, ओढायला लागलं. जसं त्या आतमध्ये ओढायला लागलं ना, त्याचा 10-15 बायका, 50-50 पोरं, नातवंड भरपूर सगळे त्याला धरून ओढत आहेत. आणि जसं आतमध्ये निघालं तसं त्या हत्तीने सांगितलं पट्टराणाने, एक एक सोडून व्हा मागे. आता पुढे काय करता? कितीही मोठे संसारातले हत्ती असा तुम्ही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्टमित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. कोण निघालात? मग त्याला वाटलं बायको, तिने हळू शेपूट सोडलं. मग सगळेच जाऊन काठावर उभे राहिले आणि सोडले आणि बाय 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 बाय. त्या बायका काय म्हणत होत्या माहिती आहे का? बरं झालं गेला तो, आता तुझ्या माझ्यातलं भांडण मिटलं. नाही कळलं? तुझा नवरा का माझा नवरा, तुझ्यावर प्रेम जास्ती का माझ्यावर प्रेम? गेलं ते बरं झालं ना. हां, गेलं. मग त्याने विचार केला, आता कोणी शिल्लक राहिलं नाही. त्या विश्वाचा नियंता कोण असेल त्याने येऊन मला वाकतावं. हारी हारी म्हटल्याबरोबर इतकी कळवळून हाक मारली. हाक वर पोचली वैकुंठात आणि जेवायला बसले होते. रुक्मिणी म्हटल्यावर कुठे निघाले? हा कहे वैकुंठ ती कहे गहराज. इतक्या जोराने आले. हा शब्द वैकुंठात म्हटला आणि ती म्हणण्याकरता हत्तीजवळ आले. देवाचं तोंड पाहून सुद्धा पाप जळत नाही. आणि तुला कळलं नाही का देवा, मी तुझ्या भक्ताचे पाय धरले होते. संत चरण रज लागता सहज. आणि खाली जाऊन हेच सांगीन, देवाचं तोंड बघून नका, त्याचं तोंड बघून उद्धार होत नाही. हा माझ्या आयुष्यातला अनुभव आहे. असं कीर्तन खाली करू का? नकर बोले देवाशी हसू आले. नकर बोलल्यावर देवाला हसू आलं. जरा महाराज मंडळी बाजूला सरा, त्या नाही घ्या, नाही ते खाली जाऊन आग लावतील खाली. माझं बोलणं कळलं का? हे खाली राहून काही बरोबर करायचे नाहीत, आमचा अपप्रचार करतील. घ्या
माझं बोलणं कळलं का? नामात किती ताकद आहे. हाक हे वैकुंठ नुसतं हरी म्हटल्याबरोबर खलास. पण त्या कळवळ्याने बाहेर पडलं पाहिजे. कळलं का रे बाबा? अरे बाबा, अहंकार निशिघन दाट. त्याला अहंकार होता. माझ्या बायका किती, माझी पोरं किती, सगळी शेपटं घालून पळून गेली. कोणीच राहिलं नाही. तुझं निक्षात घ्या. कोणी जरी नसलं तरी तुमचा अंतरात्मा तुमच्याजवळ आहे. त्याचा धावा करा. शेवटचा काळ सुखाचा, अंतकाळ अत्यंत आनंदात प्रेमात जाईल. मी टीका टिप्पणी करत नाही, पण मला वाटलं ते सांगतो. काही काही नाम मोजतात. मोजू नका, मोजू नका. मोजायची गरज नाही, आवश्यकता नाही, बिलकुल आवश्यकता नाही. काही काही ते 10 टाकलं खडे टाकतात. म्हणजे 1 2 3 4 राम 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 राम, 1 2 3 4 5 6 7 8 10 राम. आकडे मोजतोयस का राम? अरे लय लागे तोपर्यंत राम म्हणावं. कशाला पाहिजे मोजायला? कशाला पाहिजे? हां, हे मोजायच्या भानगडीत पडू नको. त्याचं मोजमापच कळत नाही. तो मोजतोच काय? याने 33 कोटी जप केला. जाऊ दे 33 कोटी. एकदा राम म्हण. एकदा राम म्हटलं तरी पुरे आहे, पुष्कळ झालं. जास्ती राम म्हणण्याची गरज नाही. राम नामामध्ये इतकी ताकद आहे की म्हटल्यावर उद्धार पाहिजे. डॉक्टर कसं काय? एका गोळीत ताप उतरलाच पाहिजे, अनुभवी डॉक्टर. तसं एका नामाने तुमचा उद्धार झालाच पाहिजे, अनुभवी कीर्तनकार. ज्ञानेश्वर हो. उद्याचा बंद. 1 मिनिट गडबड का करता हो? 1 मिनिटाकरता गडबड करू नका. उद्याचा बंद आहे, मगाशी सांगितलं आहे. आपलं कीर्तन बंद राहणार नाही, पण गडबड झाली नाही तर. उद्या रस्त्याने येताना कोणी काचेवर दगड मारले, अमकं मारले, तर मी चौकशी करून मी त्यांना सांगितलं की तुमचीच गाडी पाठवा, ते नाव आहे तुमचं, म्हणजे आम्हाला बरं पडेल. आम्हाला तसं कोणी ओळखतही नाही. फेटा बांधला तर ओळख, नाहीतर काही कोणी ओळखत नाही. पण श्रीमंत दगडूशेठ हलवे गाडी म्हटल्यावर कोणी येईल तेव्हा. एवढ्याकरता सांगितलं की उद्या कार्यक्रम होईलच, पण अशी जर काही भानगड झाली तर होणार नाही. तिची कॅसेट्स आहे, पुस्तकं आहे, आणि मुंबईच्या मंदिराचं काम चालू आहे. आता अजून 4-5 कोटीचं काम बाकी आहे. त्यांना सहाय्य करायचं असेल त्यांनी जरूर करावं. बाबदादा